मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट अँड IVF स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आमच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन शोध लागत आहेत, रिसर्च होत आहेत आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स झालेले आहेत आणि या ॲडव्हान्स ट्रीटमेंटमुळे मी प्रत्येक स्त्रीला हे सांगू इच्छिते की ती आई बनू शकते. फक्त तिने योग्य ट्रीटमेंट घेणं आणि त्याच्यात सातत्य राखणं हे खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला HSG ही प्रोसिजर कशी होते त्याबद्दल डिटेल माहिती देते. परंतु प्रोसिजर सांगण्याच्या अगोदर मी नॉर्मल प्रेग्नन्सी कशी राहते हे तुम्हाला सांगू इच्छिते. हे युटरस आहे, ह्या दोन्ही बाजूला ट्यूब्स आहेत आणि हे अंडाशय आहे. म्हणजे ही पिशवी आहे, ह्या दोन्ही बाजूच्या नळ्या आहेत आणि ही अंडाशय आहेत किंवा ओव्हरीज आहेत. काय होतं की प्रत्येक महिन्याला प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये एक अंड तयार होतं आणि हे अंड पिशवीमध्ये ट्यूबमध्ये वाहत येतं. हे जे ट्यूब्स आहेत त्या अंड उचलतात आणि ट्यूबमध्ये घेतात आणि त्याच वेळेस जर संबंध आला किंवा त्या दरम्यान जर संबंध आला तर ते सिमेन इथे डिपॉझिट होतं आणि स्पर्म्स किंवा शुक्राणू ह्या पिशवीतून स्विम होत 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 ह्या ट्यूबमध्ये येतात आणि ट्यूबमध्ये आले की इथे त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि जो गर्भ तयार होतो तो 5-6 दिवसाने ह्या ट्यूबमधून वाहत येत ह्या पिशवीमध्ये डिपॉझिट होतो आणि इथे त्याची ग्रोथ होते आणि इथे बाळ तयार होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ट्यूब्स किती इम्पॉर्टंट आहेत. एखाद्या स्त्रीला अंड तयार होत असेल, सिमेन काउंट नॉर्मल असेल आणि त्यांच्या ट्यूबमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या स्त्रीला गर्भधारणा होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आम्ही सगळे ऑब्स्टेट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट, IVF स्पेशालिस्ट ट्यूबल टेस्ट करतो आणि त्या ट्यूबल टेस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये मी आज तुमच्या बरोबर डिस्कस करणार आहे ती HSG नावाची एक सिम्पल OPD प्रोसिजर आहे. त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आता तुमच्या मनामध्ये निश्चितच प्रश्न आला असेल की HSG टेस्ट कधी करायची. तर युजली आम्ही डॉक्टर लोक ही टेस्ट पोस्ट मेन्स्ट्रुअल करण्याचा सल्ला देतो. युजली 7, 8, 9 किंवा 10वा दिवस म्हणजे पेशंटचं जेव्हा ब्लिडिंग थांबलेलं असतं तेव्हा आम्ही ही टेस्ट करतो. हेतू हा आहे की जेव्हा पेशंटचं ओव्ह्युलेशन होतं किंवा पेशंट जर गरोदर असली तर त्यावेळेस पेशंट एक्सरेला एक्सपोजर नाही झाला पाहिजे, म्हणून ही टेस्ट पोस्ट मेन्स्ट्रुअल केली जाते. आता माझ्या सेंटरमध्ये युजली जर पेशंट इन्फर्टिलिटी झाला तर त्याला मी 3-4 महिने अकॉर्डिंग टू जज करते की कुठल्या पेशंटला काय ट्रीटमेंट लागेल ते. आणि ज्या पेशंटला ट्यूबल पेटन्सी टेस्ट लागणार आहे तर त्या पेशंटसाठी मी 3-4 महिने मिनिमम 3 मंथ्स तरी आम्ही नॉर्मल पेशंट कन्सीव्ह होतोय का, नॉर्मली ती प्रेग्नंट राहते का हे बघितलं जातं. त्याच दरम्यान ती ओव्ह्युलेशन होतंय का, तिचं सिमेन त्या हजबंडचं नॉर्मल आहे का, तिच्या अंड्याची क्वालिटी कशी आहे, अंडी तयार होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. आणि हे सगळं चांगलं असताना देखील जर पेशंट प्रेग्नंट नाही राहिली तर पुढची टेस्ट म्हणजे ट्यूबल पेटन्सी टेस्ट असते आणि ती टेस्ट करण्याचा सल्ला मी त्यांना देते. आत्ता आपण प्रोसिजरबद्दल बोलूया. प्रोसिजर म्हटलं की पेशंट घाबरलेला असतो, त्यांना भीती वाटते, त्यांना वाटतं किती दुखणार, त्याला किती वेळ लागणार, मला काही त्रास होणार का, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आता तुम्हाला देणार आहे. ही प्रोसिजर एकदम सिम्पल आहे. OPD प्रोसिजर आहे. प्रोसिजर झालं की पेशंट लगेच घरी जाऊ शकतो. त्याच्यात टाका किंवा चिरफाड असं काहीही नाही आहे. त्याच्यामध्ये पेशंटला योग्य वेळेला बोलवलं जातं. एक इंजेक्शन देतो आम्ही ॲट्रोपिन नावाचं. त्याच्यानंतर पेशंट एक्सरे रूममध्ये घेतला जातो. एक्सरे रूममध्ये असंच एक मोठा टेबल असतं. त्या टेबलवर पेशंट शांतपणे झोपतो सुपाईन पोझिशनमध्ये. वरती एक्सरे असतात आणि खाली प्लेट असते. मध्ये पेशंट झोपलेला असतो. पेशंटला काहीही त्रास होत नाही. नंतर मी पेशंटच्या जवळ जाऊन त्यांच्या पोझिशन देऊन त्यांच्या पिशवीच्या मुखामध्ये किंवा पिशवीच्या तोंडामध्ये एक सिम्पल छोटासा कॅन्युला टाकते. कॅन्युला टाकला, युटरसमध्ये गेला की आम्ही एक प्रकारचा डाय त्याच्यामध्ये इंजेक्ट करतो. तो इंजेक्ट केलेला डाय हे पिशवीच्या तोंडामध्ये आम्ही कॅन्युला टाकतो.
हा डाय इंजेक्ट केला जातो आणि तो डाय एकदम तरल असतो, लिक्विड पाण्यासारखा असतो. तो ह्या दोन्ही ट्यूबमधून येतो. ह्या दोन्ही ट्यूबमधून जर डाय आला तर ती ट्यूब पेटंट आहे. दोन्ही ट्यूब उघड्या आहेत. म्हणजे हा पूर्ण कॅनॉल उघडा आहे हे सिद्ध होतं आणि ही फिल्म लगेच आम्हाला कॉम्प्युटरवर दिसते आणि त्याची हार्ड कॉपीसुद्धा काढली जाते. समजा काही कारणाने हा डाय पूर्ण ट्यूबमध्ये नाही आला आणि मध्येच जर तो अडकला तर याचा अर्थ ती ट्यूब ब्लॉक आहे. कधी-कधी एक ट्यूब ब्लॉक असते, कधी-कधी 2 ट्यूब ब्लॉक असतात. कधी हे फिम्ब्रियल एंडमध्ये सूज आलेली असते. त्याला हायड्रोसल्फिन्क्स किंवा कुठे-कुठे एकदम बल्की झालेलं असतं. डाय येत नाही त्याला हायड्रोसल्फिन्क्स म्हणतात. म्हणजे जर हा कॅनॉल कुठे बंद असेल तर तुमच्या लक्षात येईल की प्रेग्नन्सी राहणं किती डिफिकल्ट आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक, युनिलॅटरल ट्यूबल ब्लॉक आणि हायड्रोसल्फिन्क्स इत्यादी गोष्टी कळतात. त्याचबरोबर हे झालं प्रोसिजरबद्दल आणि ह्या प्रोसिजरमध्ये पेन अतिशय कमी होतं. जास्त पेन होत असेल किंवा मग आम्हाला वाटलं की ह्या पेशंटला जास्त ॲप्रिहेन्सिव्ह आहे, तिला पेन होऊ शकतं, तर अशा पेशंटला एक पेनकिलर इंजेक्शन आम्ही बिफोर प्रोसिजर ओन्ली देतो. ही प्रोसिजर अतिशय सिंपल आहे. नंतर मी तुम्हाला वेगवेगळ्या फिल्म्स दाखवणारच आहे. पण ह्या प्रोसिजरबद्दल मी समजते की तुम्हाला पूर्ण माहिती मिळालीच असेल. आणखीन ॲडव्हान्टेज काय आहे बघा, जेव्हा आम्ही डाय टाकतो ना, तेव्हा फक्त ट्यूबच कळतात असं नाही. तर ट्यूबची कॅव्हिटीसुद्धा आम्हाला कळते. कधी कोणाच्या ट्यूब कॅव्हिटीमध्ये, युटरसमध्ये जर समजा सेप्टम असेल, पडदा असेल, ते कळतं. कधी फायब्रॉइडची गाठ असेल, तर ते कळतं. कधी त्याच्यामध्ये ॲडिशन्स किंवा अशर्मांस असेल, चिटकलेली असेल पिशवी, तर ते कळतं. तर हे सगळे गोष्टी आम्हाला युटरसच्या कॅव्हिटीबद्दल पण माहिती मिळते आणि ह्या ट्यूबबद्दल पण माहिती मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की समजा छोटे-छोटे ॲडिशन्स असतील किंवा छोटे-छोटे चिटकले असेल ट्यूबमध्ये किंवा युटरसमध्ये, तर त्या डायच्या प्रेशरमुळे कधी-कधी ते ओपनही होऊन जातात आणि माझ्या अनुभवाप्रमाणे तर कधी-कधी हे HSG केल्यानंतर पेशंट नॉर्मलीसुद्धा प्रेग्नंट राहिलेले मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेले आहेत. त्यामुळे ही प्रोसिजर अतिशय सिंपल आहे. जर डॉक्टरांनी सल्ला दिला तर जरूर करून घ्या. आज आपण HSG ह्या प्रोसिजरबद्दल डिटेलमध्ये बोललेलो आहोत. त्याच्यात दिसणारे जे बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक, बिलॅटरल ट्यूबल ब्लॉक, सर्व्हायकल फॅक्टर आणि युट्राइन अनॉमलीज याच्या ट्रीटमेंटबद्दल मी नंतर एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर आपण परत भेटूया. We create life and we give healthy babies to families to make them happy family. Thank you.